लोणार तालुक्यातील चिखला गावातील घटनेसंदर्भात बुलढाणा शिवप्रेमींचा निदर्शने, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात चिखला या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा हटवण्यासंदर्भात दोन गटांमध्ये वाद आणि हाणमारी झाली, ज्यामध्ये महिलांच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। महिला अंगावरील कपडे फाटल्याचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला। या घटनेत तीव्र शब्दात निषेध करत बुलढाण्याचा संगम चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक समोर शिवप्रेमी जोरदार निदर्शने केली। त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्रीकडे निवेदनाद्वारे केली आहे। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय श्री महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचं काम चिखला येथे जे एक निंदनीय व ज्याला शब्दातही एक विषय मांडता येणार नाही अशी घटना चिखला येथे घडली। ज्या शिवरायांनी महिलांचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाचाही विचार नाही केला, असे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचं काम काही समाजकंटकांनी केलं। परंतु एक वाघीण संजीवनीताई वाघ यांनी आपल्या कोणत्याच गोष्टीचा विचार न करता आपल्या अंगावरचे कपडे असतील किंवा झालेल्या जखमा असतील याचा विचारही नाही केला की माझ्या राजाचा पुतळ्यातून हल्ला नाही पाहिजे, यासाठी प्राणही गेले तरी चालतील अशी भूमिका माझ्या मातेनं ठेवली। खरंच मी तिला मनापासून त्रिवार मानाचा मुजरा करतो व ही झालेली घटनेबद्दल आम्ही इथे जाहीर निषेध करण्यासाठी बुलढाणेकर व सर्व शिवप्रेमी इथे जमलेलो आहोत। मी अजून एक या गोष्टीत सांगू इच्छितो की परवा दिवशी धर्मवीर आमदार संजीवभाऊ गायकवाड हे तेथे स्वतः हजर झाले। त्यांना माहिती मिळली, तात्काळ तिथून निघून त्या चिखला येथे भेट दिली व त्या माता संजीवनीताई वाघ यांना एक भगवी शाल व 1 लाख रुपयाचं नगदी त्यांना रोख रक्कम दिली, मदत केली व त्या शिवस्मारकासाठी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचं मी जाहीर आभार व्यक्त करतो। ह्या गोष्टीचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे, परंतु आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात येत आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई तर कराच, परंतु अजून काही गुन्हे दाखल करता येतील का याची चौकशी करून याचे बारीक सूक्ष्म नियोजन करून अशा यांना आयुष्यभर जेलमध्ये राहता येईल व त्यांना त्याची आठवण झाली पाहिजे की माझा छत्रपतींचा पुतळा हटवण्यासाठी काय परिणाम भोगावे लागतात। यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी निवेदन येथे देण्यात आले। तालुका लोणार या ठिकाणी झालेली शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भातील निंदनीय घटना आणि ज्या शिवरायांनी संपूर्ण माता भगिनींना आपल्या प्रत्येक महिलेला आपल्या मातेप्रमाणे सन्मान दिला, परंतु त्या ठिकाणी त्या आमच्या भगिनींच्यावर अन्याय झाला, तिचे कपडे फाडले गेले, तिला मारलं गेलं। या सगळ्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या प्रशासनाला विनंती करतो की ते सगळे तात्काळ 23 जणच अटक झाले, त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर विविध कलमाखाली त्यांना तुरुंगवास झाला पाहिजे। ही आमची प्रमुख मागणी या निमित्तानं आम्ही या ठिकाणी करतो।